आज आपण रव्याच्या कुरड्या कशा बनवायच्या ते पाहूयात। इथे मी 1 किलो रवा घेतलेला आहे, तो स्वच्छ धुवून आणि भिजत ठेवायचा आहे। आपल्याला रवा हा 3 दिवस भिजवत ठेवायचा आणि रोज त्याचं पाणी बदलत राहायचंय। रवा ना अगदी बारीक नंबरचा घ्यायचा आहे, म्हणजे 0 नंबरचा घ्यायचा आहे, अगदी जाड रवा नाही घ्यायचा आहे। छान असा त्याचा ना चिक पडला पाहिजे। आता दुसऱ्या दिवशी याचं पाणी आपण काढून घ्यायचंय। बघू शकता कसं गाळ खाली साठलंय रव्याचं आणि पाणी सगळं नितळ पाणी वरती आलंय। ते सगळं पाणी काढून घ्यायचंय आणि पुन्हा एकदा आपण त्यात पाणी भरून ठेवायचंय। वरती जो फेस आलेला असतो ना तो सुद्धा काढून घ्यायचा आणि मग पुन्हा एकदा आता दुसऱ्या दिवशी आपण पाणी चेंज करून घेतोय। पाणी चेंज केल्यानंतर आता हा 3रा दिवस आहे। 3ऱ्या दिवशी सुद्धा गाळ असा खाली साठलाय, म्हणजे चीक आपला अगदी खाली बसलाय। तर सगळं पाणी व्यवस्थित निथळून घ्यायचं, अजिबात पाणी नाही ठेवायचंय, कारण आपण जेवढा चीक असणार आहे तेवढंच पाणी घेणार आहोत। जर चिकामध्येच जास्त पाणी असेल तर मग घेतलेल्या पाण्याचं प्रमाण जास्त होईल आणि मग चीक पातळ होण्याची शक्यता असते आणि लवकर शिजत नाही असं होतं। मग आता जेवढं चीक भरलंय तेवढंच आपण पाणी घेतलेलं आहे। इथे आपलं 1.5 टोप भरून एवढं चीक भरलंय, तर 1.5 टोप मी पाणी घेतलंय आणि पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। मी इथे 1 चमचाभर मीठ घेतलंय। हळूहळू उकळत्या पाण्यात चीक टाकायचे आणि एका हाताने घोटून घ्यायचंय। अजिबात गुठळ्या पडल्या नाही पाहिजेत। एकाने धरायचं आणि एकाने घोटत राहायचं, असं करत राहायचं सतत, म्हणजे गुठळ्या पडत नाहीत आणि चीक देखील खाली टोपाला चिटकत नाही। ही सगळी प्रोसेस अगदी गरम गरमच करायची असते। गॅसचा फ्लेम अगदी बारीक ठेवायचे। ताटावर ना मी थोडं थोडं पाणी ठेवत होते। हा चिक ना आपल्याला जवळजवळ 15-20 मिनिटं छान शिजू द्यायचा आहे। अगदी काचेसारखं चकाकीक झालं ना की समजून जायचं की चिक आपला छान शिजलाय। आता हात लावून बघायचं, पाण्याचा हात घ्यायचा आहे थोडा। हाताला अजिबात पीठ चिटकत नाहीये। हातात थोडंसं पीठ घेऊन गोळी तयार करायची। ते गोळी देखील हाताला चिटकत नाहीये, चकाकतंय, याचा अर्थ चीक आपला शिजलेला आहे व्यवस्थित। मी पुन्हा गॅस बंद केली आणि 5 मिनिटांसाठी चीक शिजू दिलाय। आता इथे आपण सोऱ्यामध्ये पीठ भरून आणि इथे आपण चकल्या पाडतोय, म्हणजे शेवया पाडून घेतोय। मी इथे मीडियम साईजचे अशी शेवयांचा साचा घेतलाय आणि गरम गरम असतानाच या शेवया पाडायच्या, म्हणजे जड जात नाही। शेवया पाडायला देखील इझी जातं। जास्त चीक असेल ना, म्हणजे तुम्ही जास्त प्रमाणात करत असाल शेवया, तर मदत घ्यायची कोणाची तरी। आता इथे मी 1 किलोच्या प्रमाणात केलेत, त्यामुळे मी एकटीच करते आणि लगेचच होतं। थोडासा चीक बनलेला आहे। मस्त अशा आपल्या इथे शेवया पडतायत, बघू शकता अगदी इझिली पडतायत। तुम्हाला हवंय तर तुम्ही कलरच्या सुद्धा करू शकता, पण पांढऱ्या शुभ्र शेवया खूप सुंदर दिसतात। मी सुद्धा थोडासा कलर घेतलाय। 2 कलर वापरून आपण ना तिरंगा अशी शेवई बनवायची आहे। इथे खूप सुंदर अशा शेवया झाल्यात। तुम्ही देखील नक्की ट्राय करा। आणि जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल, माझे चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। रेसिपी आवडत असतील तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। इथे आपण 2 कलरचे देखील शेवया बनवतोय, रेड आणि ग्रीन, म्हणजे 3 कलर होऊन जातील। तिरंगा शेवई बनवतोय, दिसायला छान लागतात। तुम्हाला हवं तर तुम्ही सिंगल कलरच्या देखील बनवू शकता, त्या सुद्धा खूप सुंदर दिसतात आणि तळल्यावर तर खूपच सुंदर दिसतात। लग्न कार्यात ना हे अशा रंगीत शेवया खूप बनवल्या जातात आणि रुखवतात ठेवल्या जातात। तुम्ही तुमच्या आवडीनुसार सफेद किंवा रंगीत अशा शेवया करू शकता। गव्हाच्या कुरड्यांसारख्याच लागतात ह्या चवीला, खूप सुंदर। पण गव्हाच्या कुरड्या बनवताना जरा खूप तामझाम होतो, त्यामुळे या रव्याच्या कुरड्या करून पहा। अगदी सोप्या, सहज सोप्या अशा जमतात, कोणालाही जमतील अशा। माझा आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा। 2 दिवसानंतर छान कडकडीत ऊन दिलंय आणि बघू शकता आपल्या शेवया किती दुप्पट तिप्पट अशा फुलतायत। रंगीत शेवया सुद्धा सुंदर दिसतात आणि छान फुलतायत आणि खायला सुद्धा देखील खूप सुंदर लागतात, अगदी कुरकुरीत। माझी आजची ही रव्याच्या शेवयांची म्हणजेच कुरड्यांची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। अजूनही चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। भेटूया अशा छान छान रेसिपींसोबत, तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद।